एका भक्ताच्या शापामुळे भगवान विष्णू दगड झाले आणि एका त्यागामुळे तीच भक्त वनस्पती झाली आणि याच दोन घटनांमधून सुरू झाला जगातला सर्वात पवित्र विवाह सोहळा तुळशी विवाह। हीच आहे त्यामागची खरी कथा। पौराणिक कथेनुसार वृंदा नावाची एक महान पतिव्रता होती। तिचा पती होता असुर जालंधर। वृंदेच्या पातिव्रत्य शक्तीमुळे जालंधर अजय झाला होता। देवही त्याला हरवू शकत नव्हते। तेव्हा सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप घेतले आणि वृंदेची पतिव्रता भंग केली। जेव्हा वृंदेला हे सत्य समजलं तेव्हा तिने संतप्त होऊन भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला। दगड म्हणजे शाळीग्राम आणि स्वतः वृंदेने अग्नीत उडी घेऊन आत्मसमर्पण केले। तिच्या त्यागावर आणि भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला वरदान दिले। विष्णूंनी वरदान दिले की वृंदेच्या राखेतून तुळस जन्माला येईल आणि ते स्वत शाळीग्राम रूपात दरवर्षी तिच्या भक्तीचा मान राखण्यासाठी तिच्याशी विवाह करतील। म्हणून तुळशी विवाह हा फक्त सण नाही, हा देवाने भक्तीचा आणि त्यागाचा ठेवलेला सन्मान आहे। स्वामी समर्थ हेच सांगतात, भक्तीत ती ताकद आहे जी देवालाही तुमच्यासाठी धावून यायला भाग पाडते। श्री स्वामी समर्थ।